नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुलगा व सुनेचा होता बाहेर मेळ, म्हणून आईने संपविला त्या दोघांचा खेळ। ही घटना आग्रा जिल्ह्यातील किरवली तहसीलच्या अंतर्गत असणाऱ्या संथा या गावात घडली असून त्या गावात राहणाऱ्या 23 वर्षीय विकास याचा विवाह दीक्षा हिच्याशी झाला होता। त्यावेळी दीक्षा ही अवघी 18 वर्षाची होती। दोघेही जवान होते। तारुण्याच्या जोशात नवयौवनाने भरलेल्या दोघांनाही संयम उरला नव्हता व होणाऱ्या परिणामाची जाणीवही नव्हती। जगावेगळे काहीतरी करण्याचे धाडस करण्याची मोठी उर्मी त्या दोघांमध्ये भरली होती। वास्तविक पाहता संसाराची जबाबदारी समजून घेऊन जीवन जगणे हे त्यांचे कर्तव्य होते, पण या नवथर वयात कर्तव्य जबाबदाऱ्यांची जाणीव असणे तसे मात्र कठीणच होते। ते दोघेही अत्यंत बिनधास्त आणि बेभानपणे जगत होते। त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी ही साहजिकच विकासची आई दिशाची सासू ललिताबाई यांच्यावर आली होती। ललिता ही सासू असली तरी अजूनही जवान होती। तिला जवानीच्या गरजा समजत होत्या, मात्र या गरजा विकास व दीक्षा या दोघांनी बंद खोलीत पूर्ण करून घ्याव्यात अशी तिची मनोमन अपेक्षा होती। मात्र विकास याने ताळतंत्र सोडले होते। विकास याचे त्याच गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक शरीर संबंध होते। ती महिला त्याच्यापेक्षा वयाने मोठी असली तरी ती त्याला आवडत होती। विकासचे हे संबंध त्याची बायको दीक्षाला काही दिवसातच समजले। तसा तिला आपल्या नवऱ्याचा राग आला आणि तिने हा विषय आपल्या नवऱ्यासमोर काढला। तेव्हा त्यानेही कोणतेही आडेवेढे न घेता आपले त्या महिलेशी शारीरिक संबंध आहे असे कबूल केले। तेव्हा त्याची बायको दीक्षा ही रागाने फुगून बसली। तेव्हा तो तिला मिठीत घेत म्हणाला, अगं आयुष्य तर एकदाच मिळते, त्यामुळे ते मस्त जगायचं। म्हणून त्याची बायको त्याला म्हणाली, म्हणून तुम्हीही कसेही वागणार का? त्यावर तो तिला म्हणाला, त्यात काय वाईट आहे? ती मला लग्नाच्या आधीपासून आवडते, तिलाही मी आवडतो, म्हणून आम्ही दोघेही एकमेकापासून शरीरसुख देतो आणि घेतो, त्यात काय एवढं वाईट आहे? त्यावर त्याला दीक्षा म्हणाली, मी तुम्हाला आवडत नाही तर माझ्याशी लग्न कशाला केले? ती त्याला रागाने म्हणाली। तेव्हा विकासने तिला आपल्या मिठीत घेत तो तिला म्हणाला, तू आवडतेस म्हणून तर तुझ्याशी लग्न केले। त्यावर त्याची बायको त्याला म्हणाली, मग तरी दुसरी बाई कशाला पाहिजे? तिने असे त्याला संवाद केला। तेव्हा तो तिला निर्लज्जपणे म्हणाला, अगं घरचे खाऊन कंटाळा येतो ना, मग आपण हॉटेलचे खाल्ले की चव येते ना। त्यावर त्याची बायको त्याला म्हणाली, होय का? मग मला पण हॉटेलचे खाऊ वाटले तर? त्यावर तो तिला म्हणाला, खा ना, माझा तुला फुल सपोर्ट आहे, त्यात लपवायचे काय? जवानीची मजा आता नाही घ्यायची तर कधी घ्यायची? असे बोलत तो तिच्या कोवळ्या स्तनांचे मर्दन करू लागला। ती नवयौवना होती। काही वेळेतच ती उत्तेजित झाली व पाहता पाहता दोघेही निर्वस्त्र झाले आणि मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटू लागले। आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्यामध्ये एक वेगळाच उन्माद आला। त्यावेळी तिच्या नजरेसमोर त्यांच्या शेतात काम करणारा एक पोरगा फिरू लागला। तो मजूर तरुण 18-19 वर्षांचा होता। तो त्यांच्या शेतात काम करत असे। तिला नवऱ्याकडून परवानगी मिळाल्याने तिला लाजण्याचे काहीही कारण नव्हते। 2-3 दिवसांनी तिने आपल्या मनातील गोष्ट आपल्या नवऱ्याला बोलून दाखविली। आपला नवरा आता आपल्यावर चिडणार असे तिला वाटत होते, पण तो तर खुश झाला। तो तिला म्हणाला, शाब्बास, मला अशीच बायको पाहिजे होती। तू बोललीस का त्याच्याशी? पतीच्या या बोलण्याने तिची भीड संपली। तिने आपल्या मानेनेच नकार दिला। त्यावर तो तिला म्हणाला, पटव त्याला, तू इतकी देखणी आहेस की तुला कोणीच नकार देणार नाही। तुमचे जमले की सांग मला, मी करतो तशी व्यवस्था। पत्नीच्या
या व्यभिचाराला खतपाणी घालणारा हा नवरा किती नीच पातळीवर गेला होता हे यावरून दिसून येते. आणि दीक्षाने त्या तरुणाबरोबर आपल्या नजरेचा खेळ सुरू केला. तो तरुणही तिच्या जाळ्यात अडकत गेला. शेतातील घर हे त्यांच्या भेटण्याचे ठिकाण बनले. आता दीक्षा आणि तो तरुण दोघेही एकत्र आले होते. चोरी छुपे त्यांचे प्रेम संबंध फुलू लागले होते. पण मन मोकळेपणाने शरीर संबंध करण्यात त्यांना अडचण येत होती. तिने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली तेव्हा त्याने शेतातील घरात सगळी व्यवस्था करून दिली आणि एका रात्री तो एक बाई घेऊन आला. तर दीक्षा आणि त्या शेतातील तो तरुण मजूर एकत्र आले. पती परस्त्रीसोबत तर पत्नी परपुरुषासोबत शरीरसंबंध करण्यास तयार झाले. लाज न लज्जा सोडलेले हे तरुण जोडपे आता व्यभिचाराच्या विळख्यात सापडले होते. दोघेही नवरा बायको 2 खोल्यामध्ये दोघांचा व्यभिचार रंगात आला होता. दोघा नवरा बायकोत कसलीच भीड नसल्याने त्यांना अडवणारे कोणीच उरले नसल्याची परिस्थिती होती. त्यांचा हा रंगेल खेळ आता राजरोसपणे सुरू झाला होता. विकास आणि त्याची बायको दीक्षा या दोघांच्याही नावाची चर्चा गावभर सुरू झाली होती. पण ते दोघेही कुणाला जुमानत नव्हते. एकमेकांच्या संमतीने त्यांचे हे अनैतिक शरीर संबंध सुरू झाले होते. त्यांच्या या गैरवर्तनाची चर्चा गावात सुरू झाली होती. आपला मुलगा आणि सुनेच्या या गैरवर्तनामुळे गावात आपली बदनामी होत असून आपल्याला समाजातील लोक हकलून देतील अशी भीती विकासची आई ललिताबाई हिला सतावत होती. तिने अनेक वेळा आपली सून दीक्षा व मुलगा विकास याला समजावून सांगितले. मात्र दीक्षा व विकास हे दोघेही मोजमजा करण्यापासून परावृत्त होत नव्हते. त्यामुळे ललिताबाई ही विचारात पडली. मुलगा व सून आपले ऐकत नसतील तर ते नसलेलेच बरे असे तिला वाटू लागले. त्या दोघांचा जीव घेतला व ते या जगातच राहिले नाही तर आपली बदनामी होणार नाही असे तिला वाटू लागले होते. हे सगळे तिने आपला भाऊ रामबरन याला सांगितले. त्यावर तोही तयार झाला. त्याने या कामासाठी त्याचा नोकर चमन खान याला पैशाचे आमिष दाखवून या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतले. 2 महिन्यापासून विकास आणि दीक्षा यांना मारण्याचा कट रचला जात होता. त्यानंतर विकास आणि दीक्षा यांना कैलादेवीच्या दर्शनाच्या बहाण्याने घेऊन जात वाटेत भेटू असे सांगितले. त्यावरून चमन खान याने विकास आणि दीक्षा या दोघांना कैलादेवीच्या दर्शनाच्या बहाण्याने 29 सप्टेंबर 2024 रोजी संथा या गावातून बाहेर काढले. ते कैलादेवीकडे निघाले. ही माहिती त्याने आपला साथीदार रामभरण याला दिली. विकास आणि दीक्षा यांनी त्या संध्याकाळी कैलादेवीचे दर्शन घेतले आणि ठरल्याप्रमाणे चमन खान रात्रीच त्या दोघांना घेऊन मासलपूर भागाकडे निघाला. तर दुसरीकडे प्लॅननुसार रामभरण हा आपली कार व शस्त्रे घेऊन मासलपूर इथून त्याच्या गावी रवाना झाला. मासलपूर शहरापासून थोडे पुढे असलेल्या खेडा वळणावर रामभरण हा कार घेऊन उभा होता. तेथे चमन खानने आपली कार थांबवली व तो रामभरणकडे गेला. त्याने चमन खानला पिस्तूल व काडतुसे दिली. चमन खानने प्लॅनप्रमाणे विकासला ड्रायव्हरच्या सीटवर बसवले आणि स्वतः समोरच्या पॅसेंजर सीटवर बसला. विकास हा कार चालवत होता. थोड्या अंतरावर विकासला गाडी थांबवण्याची सांगितली. कार थांबवल्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या पिस्तूलमधून विकास व दीक्षा यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. विकास व दीक्षा यांचे मृतदेह सेंट्रो कारमध्ये सोडून ते तेथून पसार झाले. कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने कार विकास चालवत होता व निर्जन ठिकाणी कोणीही पाहणारे नव्हते. CCTVही नव्हते. त्यामुळे या दोघांच्या खुनांचे बालट दुसऱ्याच कोणावर तरी येणार असा त्यांनी अंदाज लावला होता. पण तसं काही झाले नाही. मंदिर परिसरात विकास आणि दीक्षा यांच्यासोबत चमन खान हा दिसला होता, जो कारचा चालक म्हणून काम करत होता.
तो विकास आणि दीक्षा यांच्यासोबत असावा असा पोलिसांचा अंदाज होता. पण घटना घडल्यानंतर तो कुठे गेला या विचाराने पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घडलेला सारा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी या प्रकरणी विकासची आई ललिताबाई राहणार संथा आग्रा उत्तर प्रदेश व मामा रामभरण राहणार इटकी धौलपूर आणि रामभरणचा नोकर चम्मन खान राहणार इटकी या तिघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.